ओके. तर सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे. तर आज आपल्याला हेअर कट बघायचं आहे. आणि तोही आपल्याला बघायचा आहे यू कट. तर यू कट करताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, आपल्याला काय काय लागणार आहे, साहित्य काय लागणार आहे आणि प्रिपरेशन काय आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आपण. आणि लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि प्रोफेशनली हेअर कट जर करायचे असतील, जसं की बघा, आपल्याला पहिल्यासारखे हेअर कट करायचं नाहीये. आपल्याला डिग्री म्हणजे काय समजून घ्यायचे. 0 डिग्रीला जर हेअर आपण पकडला तर काय होणार आहे, कुठला हेअर कट होणार आहे. 45 डिग्रीला पकडला, 90 डिग्रीला आपण जर हेअर उचलतोय तर तो कुठला हेअर कट होतो हे जाणून घ्यायचं आपल्याला. आता हेअर कटची सुरुवात कशी होते किंवा हेअर कट करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला काय काय लागणार आहे, तर ते पाहूयात आपण. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, आपला जो क्लायंट आहे, ठीक आहे. तर थोडंसं वरती करूयात आपण. ओके. तर हेअर कट करताना आपल्याला प्रथम हेअर वॉश करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. क्लायंटचे हेअर वॉश असले पाहिजे. हेअर मध्ये ऑइल नको. ठीक आहे. हेअर मध्ये ऑइल नको. तर पूर्ण ऑइल काढायचं आहे आणि आपल्याला हेअर वॉश करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे ऍप्रन लागणार आहे, तर हे अशा प्रकारचं ऍप्रन लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर तेही आपल्याला कुठल्या बाजूने लावायचं आहे, तर लक्षात घ्या. हा जो क्लिप आहे की नाही, हा जो क्लिप आहे, जसं की आपण कधीही बघितलं असाल, बरेचसे जण हा माग असाही लावतात. ठीक आहे. असाही लावतात, जसं की बघा इथे. ठीक आहे. तर आपल्याला हा जो क्लिप आहे ना, हा मागे लावायचा नाहीये. का? कारण हेअर करताना, हेअर कट करताना हा तुम्हाला डिस्टर्ब करेल. ओके. हा क्लिप तुम्हाला लावायचा आहे फ्रंटला. म्हणजे कसा लावायचा आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे लावायचं. ते अशा प्रकारे लावायचे. म्हणजे तुमचा हेअर कट करताना तुम्हाला ही बाजू प्लेन मिळेल. तुमचा हेअर असा वरती वर खाली होणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या हेअर कट करता येईल. ओके. अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे बघा. ओके. तर हेअर कट साठी आपल्याला हेअर कटिंग कोंब लागणार आहे अशा प्रकारचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोंब लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर क्रोकोडाईल क्लिप लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे. अशा प्रकारचे असे क्लिप मिळतात बाजारात. ठीक आहे. तर आपल्याला असे आणायचे क्लिप, हे लागणार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर एक पॅडल ब्रश लागणार आहे आपल्याला. ओके. आणि एक राऊंड ब्रश पण हवाय आपल्याला. जर एखाद्याला हेअर स्ट्रेट ठेवायचे असतील तर आपण हा पॅडल ब्रश यूज करू शकतो. पण आपल्याला इन करायचे असतील, हेअर आतमध्ये करायचे असतील, तर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचा रोलर लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हेअर कटिंग साठी लागणार आहे हीट प्रोटेक्टर स्प्रे. तर हा स्प्रे कशासाठी, तर बघा, आपण हेअर कट झाल्यानंतर आपण ब्लो ड्राय करतो आणि क्लायंटला पण हिट देतो ना. म्हणजे ब्लो ड्राय मध्ये आपण त्यांना, क्लायंटचे हेअर पण गरम होतात आणि त्यांना हिट देत असतो आपण. तर त्या हेअरचं हिट पासून संरक्षण व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, हीट प्रोटेक्टर स्प्रे यूज करणार आहोत, जेणेकरून क्लायंटचे हेअर डॅमेज होणार नाहीयेत किंवा जळणार नाहीयेत किंवा ब्लो ड्रायचा परिणाम, वाईट इफेक्ट होणार नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हीट प्रोटेक्टर स्प्रे. हीटला प्रोटेक्शन म्हणजे हीट पासून संरक्षण करण्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे. वॉटर स्प्रे ही बॉटल आहे आणि ह्याच्यातून आपल्याला पाणी येणार. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला लागणार आहे. आता सुरुवात करूया. तर सर्वप्रथम क्लायंटचे हेअर आपल्याला नीट करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सेक्शनिंग हवंय, म्हणजे सेक्शन काढायचंय, 4 सेक्शन. त्याला कशा प्रकारे आपण काढतो तर बघूयात आपण क्लायंट. ठीक.
आपल्याला काय करायचंय, जेवढ्या गुंता आहेत ना त्या काढायच्यात आणि सुरुवात कुठून करायची. हेअर मधून जेव्हा आपण गुंता काढतो ना, तर कोंब आहे ना असा वरून नाही गेला पाहिजे. सुरुवातीला खालून सुरुवात करा, ठीक आहे, आणि मग हळूहळू वर 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 या. ओके, पहिला खालून सुरुवात करायची आणि मग हळूहळू वरती वरती यायचं. अशाने काय होणार, क्लायंटचे हेअर तुटणार नाही. छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. ओके, हे तुम्हाला काय करायचं, हेअर पहिला सर्वप्रथम नीट करून घ्यायचे आहेत, त्याच्यातल्या गुंता काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, मिडल पार्टिशन करायचंय. मिडल पार्टिशन करणार, त्याच्यानंतर इयर टू इयर पार्टिशन कशा प्रकारे तर बघूयात आपण. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, तुम्ही चेहराच बघा बघा. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे मिडल पार्टिशन. ठीक आहे, तर नाकाचा मध्य घेऊ शकता किंवा आयब्रोचा मध्य घ्या. आयब्रोचा मध्य घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे पार्टिशन फार महत्वाचं आहे. जर का तुम्ही चांगल्या प्रकारे पार्टिशन केलं नाही तर तुम्हाला हेअर कट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता येणार नाही. तुमचा हेअर कट 19-20 होण्याचे पण चान्सेस असतात. ठीक आहे, तर एक मिडल पार्टिशन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इयर टू इयर पार्टिशन. इयर टू इयर म्हणजे काय, तर कानाचा हा जो वरचा भाग आहे की नाही त्याला आपल्याला गाईडलाईन घेऊन आपल्याला असं इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू. कशा प्रकारे तर बघून घ्या. ठीक आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे, एका बाजूने बघून घ्या, त्या साईडून तुम्हाला आपोआप येईल. ठीक आहे, तर आपल्याला मिडल घ्यायचा आहे, कानाचा मध्य घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, दिसतोय. आणि तो पार्टिशन सुद्धा क्लीन पाहिजे. क्लीन कशासाठी, ह्या गोष्टी तुम्हाला हेअरस्टाईल मध्ये सुद्धा उपयोगी येतात. लक्षात आलं, अशा प्रकारचे क्लीन पार्टिशन पाहिजे. ठीक आहे, कुठेही वाकडं तिकडं नको. आता याला आपल्याला क्लिप लावून ठेवायचं आहे, क्रोकोडाईल क्लिप लावायचं जेणेकरून हेअर आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे, बघा याला आपल्याला नीट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे क्लिप करायचा. ठीक आहे, असं करून ठेवा किंवा वरतीही लावू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे अशा प्रकारे. आता इथून पण आपण घेणार आहोत सेम. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा जो फ्रंट आहे हा डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला मिडल पार्टिशन घ्यायचा आहे, पूर्ण घ्यायचा आहे बॅक पर्यंत. ओके, बॅक पर्यंत का घेतो याचं कारण तुम्हाला पुढे समजेल. आणि क्लायंटला थोडस खाली झुकायला सांगायचंय आपल्याला. पूर्ण बॅक पर्यंत कव्हर करायचं आहे मिडल पार्ट. एक मिनिट, पूर्ण मिडल पार्ट घेतोय आपण. हे बघा अशा प्रकारे. हे हेअर कट तुम्हाला परफेक्ट बनवते. तर अशा प्रकारे हेअर कट केलं तर तुमचा हेअर कट चुकणार नाही, 19-20 होणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करायचंय, पहिलं सुरुवातीला आपल्याला 4 पार्ट मध्ये आपल्याला हेअर डिवाइड करून ठेवायचे आहे. ओके, तशा प्रकारे तर बघा. हे अशा प्रकारे झालं. हे तुमचे झाले 4 पार्ट. ओके, हे किती झाले तुमचे 4 पार्ट.
ओके. आता काय करायचं, हेअर कट करताना तुम्हाला खालून सुरुवात करतो ना आपण, खालून तुम्हाला घ्यायचं आहे हेअर लाईन पासून वरती घ्यायचंय तुम्हाला. किती घ्यायचंय? 1 इंच. ठीक आहे. असं 1 इंच तुम्हाला घ्यायचं आहे आणि तो एक आपण पार्टिशन काढून घेणार आहोत गाईडलाईनसाठी. ठीक आहे. एखाद्याचे हेअर पातळ असतील तर तुम्ही अगदी सेक्शन आहे हे तुमचं हे मोठं घेतलं तरी चालेल, हेअर जर पातळ असतील तर. पण हेअर दाट आहेत तर तुम्हाला घाई करायची नाही. हेअर दाट आहेत तर आपल्याला स्टेप बाय स्टेपच आपल्याला हेअर कट करायचा आहे, जेणेकरून तुमचा हेअर कट चुकणार नाही. ठीक आहे. तर कशा प्रकारे, तर बघा, आता ह्याच्यातून मी काय करेल, 1 इंच ठेवेल अशा प्रकारे. ओके. अशा प्रकारे एक सरळ लाईन घेईल अशी आणि अशा प्रकारे एक भाग देईल. ठीक आहे. मी वरती वरती दाखवणार नाही, आत्ताच समजून घ्यायचं आहे. वरती आपण जेव्हा जाणार तेव्हा मी एवढं समजावून नाही सांगणार आहे, सुरुवातीलाच समजून घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. याला पण मी काय करेल, क्लिप, क्रोकोडाईल क्लिप लावून ठेवेल, जेणेकरून हे हेअर आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला यायचं आहे, सेम या गाईडलाईनला फॉलो करायचं, लाईनला खाली वाकायला सांगायचं थोडस आणि हा पार्ट थोडासा पुढे करायचा आपल्याला. ठीक आहे. आणि इथून सुद्धा तुम्हाला गाईडलाईन फॉलो करायचे आहे सेम. अशा प्रकारे. तर याला सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, तुम्ही फ्रंटला टाकून ठेवायचं. ओके. आता बघा, हे आपलं आहे पार्टिशन, हे पण आपलं अगदी परफेक्ट पाहिजे, क्लीन पाहिजे. प्रयत्न करा चांगल्या प्रकारे करण्याचा. ते अशा प्रकारे. आता क्लायंटला सरळ पाय खाली ठेवायचे. ओके. आणि मागे मागे टेकायचंय आणि सरळ बसायचंय आणि क्लायंटला हलकस खाली वाकायला सांगायचं असं. ठीक आहे. थोडस खाली वाकायला सांगायचंय क्लायंटला. आणि ह्याला आपल्याला एक गाईडलाईन फॉलो करायची आहे. कशा प्रकारे, तर आपल्याला आता काय लागणार आहे, आता लक्षात घ्या, आपल्याला आपली जी सीझर आहे, ओके, तर ती तुम्हाला कशी पकडायची आणि कोंब कसा पकडायचा. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे तुमची सीझर पकडली गेली पाहिजे. ठीक आहे. खाली तुमचा अंगठा असेल. ठीक आहे. करंगळीच्या बाजूचं फिंगर तुमच्या ह्याच्यामध्ये असेल. ठीक आहे. आणि करंगळी तुम्ही एक मिनिट, तुम्ही हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. करंगळी तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकता आणि सपोर्टसाठी हे फिंगर तुम्ही इथे पण ठेवू शकता. आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही हेअर कट करू शकता, सीझर चालवू शकता, तर असा काही नियम नाहीये की असंच आलं पाहिजे, असं काही नाहीये. फक्त अशा प्रकारे. ठीक आहे. मी कधी कधी खाली ठेवते, जसं आपल्याला जमेल तसं आपण करू शकतो. ठीक आहे. आणि आपल्याला सीझर अशी चालवायची आहे हळूहळू. ओके. त्याच्यानंतर ह्या अंगठ्याने तुम्हाला त्याला अशा प्रकारे फोल्ड करायचंय खाली आपल्या दिशेला, क्लायंटच्या दिशेला नाही, आपल्या दिशेला. अशा प्रकारे एक खाली घेऊ शकता किंवा आपल्या दिशेला पण ठेवू शकता, क्लायंटला लागलं नाही पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे. पुन्हा तुमचा जो कोंब आहे तो तुम्हाला हेअर नीट करण्यासाठी आहे. पुन्हा तो तुम्हाला त्याच हातामध्ये ठेवू शकता किंवा दुसऱ्या हाताचा यूज करा. ठीक आहे. अशा प्रकारे. पण कोंब आहे की नाही हा खाली नाही ठेवायचा, खाली ठेवायचा आणि परत हेअर कट करायचा असं काम करायचं नाही, आपल्या हातामध्येच असला पाहिजे. ठीक आहे. दोन्ही हाताचा पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर सीझर चालवताना तुम्हाला अशी चालवायचे, पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे तिला फोल्ड करायचे, पुन्हा हेअर नीट करायचे आहे, कोंब ठेवायचा आहे, त्याला नीट करायचंय, चालवायची. बघा आपण कशा प्रकारे. ठीक आहे. क्लायंटला सांगायचं खाली बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता गाईडलाईन साठी आपल्याला ह्याचे पण 3 पार्ट करायचे आहेत. 3 पार्ट कसे करणार आहोत, हा मध्य फॉलो करायचा आहे. गाईडलाईन साठी इथून अर्धा इंच, इथून अर्धा इंच, म्हणजे तुमचा एक मध्य निघेल. आणि लक्षात घ्या, क्लायंट जेव्हा चेअरवर बसतो तेव्हा तो झोपू जाऊ शकतो, तो डुलक्या मारू शकतो, त्याची मान कधी ह्या बाजूला होते, कधी ह्या बाजूला होते. शक्यतो असा प्रॉब्लेम लहान मुलांचा असतो. लक्षात आलं. तर खूप केअरफुली तुम्हाला कट करावे लागतात जेव्हा लहान मुलं हेअर कट करायला येतात, कारण ते कधीही स्थिर बसत नाही. त्यांना तुम्हाला सारखं सारखं सांगावं लागतं
की खाली बघा, वर बघा, ताट बसा, हे सगळं आपल्याला सांगायचं आहे क्लायंटला. नाहीतर मग तुमचा हेअर कट 19-20 होतो. खूप साऱ्या जणांचा हेअर कट त्याच्यामुळे चुकतो, कारण तो फक्त हेअर कट मध्येच मग्न असतो, क्लायंट काय करतोय हे बघत नाही. तुम्हाला हे सतत बघायचं आहे, क्लायंट कुठे पाहतोय, क्लायंटची मान कशी आहे. क्लायंटची मान अशी जरी असेल तरी तुमचा हेअर कट चुकू शकतो. लक्षात आलं? त्याच्यामुळे सतत त्यांना सांगायचंय तुमची मान थोडीशी खाली झुकलेली पाहिजे आणि तुम्हाला आता सुरुवात करायची. ह्याचे आपल्याला 3 पार्ट करायचे आणि थोडस खाली झुकायला सांगायचं. ओके, तर करूयात आपण 3 पार्ट. कारण आपण करतोय यू कट आणि यू कट करताना आपण 0 डिग्रीने हेअर कट करायचा आहे. लक्षात आलं कशा प्रकारे करणार आहोत कटिंग? तर आपण एक पार्ट घेतलेला आहे, दोन्ही हे ह्या बाजूला जातील, हे ह्या बाजूला जातील आणि हा आपल्याला मिळालेला आहे मध्य. क्लायंटला विचारायचं आहे किती कट करायचं, 1 इंच करायचं आहे, 2 इंच करायचं आहे. क्लायंटला सुरुवातीला विचारून घ्यायचं किंवा दाखवायचे आपल्याला एवढे एवढे कट करायचे का, एवढे एवढे कट करायचे, क्लायंटला दाखवायचं आणि तेवढेच कट करायचं. आता लक्षात घ्या, कधी कधी क्लायंट सांगेल मला ना थोडेसे जास्त कट करायचे, म्हणजे जसे की मला एवढे कट करायचे. ओके, असं जर क्लायंट म्हणतं की मला एवढे एवढे कट करायचे, तर कधीही जेवढं क्लायंट सांगतं ना त्याच्यापेक्षा थोडस खाली यायचं, अर्धा इंच, आणि ते हेअर कट करायचे. कारण काय होतं माहितीये, जेव्हा क्लायंटच्या हेअर मध्ये पाणी असतं तेव्हा ते हेअर थोडे वाढलेले दिसतात. लक्षात आलं? पण जेव्हा ते ड्राय होतात, सुकतात, तेव्हा ते आपोआप थोडेसे अर्धा इंच वरती जातात. त्याच्यामुळे कधीही हेअर कट करताना जेवढं क्लायंट सांगतं ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमीच कट करायचे आहे, जास्त कट करायचे नाही. ओके, येस. आता आपण सुरुवात करूया. आपल्याला फिंगर ठेवायचे आहेत अशा प्रकारे. ठीक आहे, ओम करायचा आहे फिंगर. आता 0 डिग्री म्हणजे काय? 0 डिग्री म्हणजे तुम्ही क्लायंटला अगदी टच करून अगदी फिंगरच्या मदतीने खाली येत. ओके, ह्याला आपण म्हणतो 0 डिग्री. आणि जर का तुम्ही क्लायंटचे हेअर थोडे उचलले, ह्या अँगलला उचलले, बॉडीपेक्षा थोडे उचलले तरी तो अँगल चेंज होतो, म्हणजे तुमचा तो हेअर कट स्टेप मध्ये जाऊ शकतो, 45 डिग्रीला येतो. जर का क्लायंटचे हेअर तुम्ही असे सरळ पकडता, असे सरळ पकडता, तो कसा जातो 90 डिग्रीला जातो. आणि जसा तुम्ही वर वर हेअर उचलता तसे तो स्टेप मध्ये जातो. लक्षात आलं? तर क्लायंटला पुन्हा खाली बघायला सांगायचं आणि आता सुरुवात करायची आपल्याला हेअर कट करायला. ठीक आहे, तर पहिलं आपल्याला बघायचं आहे किती आपल्याला कट करायचं आहे. इथून हात दिसेल आपल्याला कट करावं लागेल. थोडस खाली बघायचं. खाली 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 यायचं आणि आपल्याला एवढे हेअर आपल्याला कट करायचे. त्याच्यात त्याला एवढे असेल. ओम ठेवलाय मी. ही आपली आता गाईडलाईन झाली. ह्याच्याप्रमाणे आपल्याला आता आपल्याला खूप सारं डीप मध्ये जायचं नाहीये. हा जो हेअर कट आहे ना, हा क्लायंटच्या मागे उभं राहून करायचा आहे. आता हा जो इकडचा हेअर आहे की नाही, तो तुम्हाला इथे उभं राहून करायचा आहे, क्लायंटच्या इथे उभं राहायचंय. आणि हा इकडचा हेअर आहे की नाही, तो क्लायंटचा तुम्ही ह्या बाजूला येऊन तुम्हाला तो कट करायचा आहे. लक्षात घ्या इथे. म्हणजे काय होईल, तुमचा सिंपल यू होईल, सिंपल यू. पण जर का तुम्ही क्लायंटला जर फिंगर तुम्ही जास्त असे क्रॉस पकडताय तर तुमचा तो डीप यू मध्ये जाईल. ठीक आहे, आता मला सिंपलच करायचं आहे, त्याच्यामुळे हेअर मी काय करणार आहे, अगदी 0 डिग्रीलाच कट करणार आहे. फक्त शोल्डर पर्यंतच येणार आहे. फ्रंटचे पण मी शोल्डर पर्यंतच येऊन उभं राहून मी कट करणार. लक्षात आलं? जसं की आता आपण सुरुवात केलेली गाईडलाईन मिळालेली आपल्याला, पुन्हा खाली बघायला सांगायचं क्लायंटला. आता गाईडलाईन साठी काय करायचं आपल्याला, गाईडलाईन साठी काय करायचं आपल्याला, थोडेसे हे जे हेअर आहे हे तुम्हाला इथे घ्यायचे. ओके, जेणेकरून तुम्हाला ही गाईडलाईन फॉलो करता येईल.
आणि हे इकडचे हेअर करताना तुम्हाला थोडेसे हे हेअर घ्यायचे जेणेकरून तुम्हाला ही गाईडलाईन मिळेल. ठीक आहे. तर आपण थोडेसे इकडचे हेअर घेतोय आणि आपण अशा प्रकारे, ठीक आहे, थोडस खाली वाकायचं, जास्त नाही उभं नाही. हा, आणि हे सुद्धा तुम्हाला अगदी अशा प्रकारे कट करायचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता पुन्हा क्लायंटला सतत बघायचे आपल्याला, क्लायंट काय करत, आणि हे सुद्धा तुम्हाला ह्या बाजूला कट करायचं. ठीक आहे, गाईडलाईन घेतलं मी, गाईडलाईन घेतलं आणि मी हे सुद्धा अशा प्रकारे कट करतो. ठीक आहे, थोडेसे राहिलेले मी अशा प्रकारे इथे कट करते. ठीक आहे. आता ही ही जी गाईडलाईन आपली आलेली आहे की नाही, ह्याला तुम्हाला सतत चेक करायचंय, पुन्हा एकदा चेक करायचंय, कारण ह्याच्यावरच तुमचा सगळा हेअर कट अवलंबून आहे. हा जर चुकलेला असेल, हा जर वर खाली झाला असेल, तर वरचा सुद्धा हेअर कट तुमचा सगळा हेअर कट त्याचप्रमाणे होईल. त्याच्यामुळे ही गाईडलाईन तुमची परफेक्ट असली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला आता हा इकडचा थोडासा हेअर उचलायचा आहे आणि हा ह्या बाजूने पण हेअर उचलायचा आहे आणि हे बघायचे आहेत हेअर की व्यवस्थित कट झालेत का. हे अगदी समोर, एक मिनिट, अशा प्रकारे घेऊन तुम्हाला समोर बघायचे आहे की कुठला हेअर जास्त झालाय का. तर तुम्हाला दिसेल की हा इकडचा थोडासा जास्त झालेला आहे. ठीक आहे, हे बघा, इथून बघा असं, हे बघा, थोडासा हा जास्त आहे, हलकासा जास्त आहे, जास्त नाही, थोडासा. तर त्यालाच हलकस कट करायचं आपल्याला, बस. ओके, बस एवढं कट झालं. आता ही तुमची गाईडलाईन तयार आहे. आता पुन्हा वरती जेव्हा जाता, हा जेव्हा तुम्ही वरती जाता तेव्हा पुन्हा 1 इंच घ्यायचा आहे. ठीक आहे, 1 इंच घ्यायचं आणि वरती यायचं. हे बघा, 1 इंच घेतलं, एवढं. ठीक आहे, सेम तुम्हाला छोट्या छोट्या पार्ट मध्येच करायचं आहे. हे एवढे हेअर घेतले, हे पुन्हा बांधून ठेवायचं. वरती क्लिप लावून ठेवा. हे पण ह्या सम प्रमाणात. ठीक आहे, अशा प्रकारे घेतलं, त्याला पण ठेवायचं तुम्हाला, क्लिप लावून ठेवायचं आहे. आता गाईडलाईन आपल्याला ऑलरेडी गाईडलाईन आहे. ठीक आहे, 2 मिनिट. आता आपल्याला गाईडलाईन मिळालेली आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा आपली सीझर घेतलेली आहे, कोम घेतलेला आहे, थोडस नीट करायचं हेअर, लाईनला हलकस खाली बघायला सांगायचं. ठीक आहे, आता गाईडलाईन आपल्याला समोर दिसते. पुन्हा आपण ती आता कुठूनही हेअर कट करू शकता तुम्ही. तुम्हाला इथून करायचंय, तुम्हाला मधून करायचंय, तुम्हाला ह्या बाजूने करायचंय, कुठूनही करू शकता, कारण खाली तुमची गाईडलाईन आहे. ओके, तर मी मधूनच सुरुवात करेल पुन्हा एकदा. घेतले हेअर, पूर्ण नीट केले, खालपर्यंत गेलो, गाईडलाईन दिसते सगळ्यांना, अशी दिसेल, हे बघा, गाईडलाईन दिसते सगळ्यांना. हे सगळे एक्स्ट्रा हेअर आहे आणि ह्याच्या खाली बघा, ही गाईडलाईन आहे आपली, जी कट झालेली आहे ती गाईडलाईन आहे. ओके, आणि हे सगळे बाकीचे हेअर दिसत आहेत ते एक्स्ट्रा आहेत. ओके, हे सगळे एक्स्ट्रा आहेत. गाईडलाईन ही गाईडलाईन आहे. ओके, आता ह्याच्या वरती जे पडणारे हेअर आहेत ते कट होणार. खाली बघायचं, खेचायचं ते खाली, थोडं खाली बघायचं, खाली कसं खाली बघायचं. ठीक आहे, आता
गाईडलाईनच्या वरती यायचं नाही. आता गाईडलाईन आहे त्याच्यामुळे हेअर कट करायला वेळ होणार नाही, उशीर होणार नाही. का? कारण गाईडलाईन आहे. ओके, पुन्हा चेक करायचं. वरती थोडे हेअर करायचे, बघायचं अशा प्रकारे. ठीक आहे, पुन्हा आता वरती यायचं आहे आपल्याला. 1 इंच परत वरती यायचं. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हेअर कट करता तेव्हा तुमचा हेअर चुकणार नाही. ठीक आहे, ह्याला प्रोफेशनली टेक्निक म्हणतात. ठीक आहे, व्यवस्थित घ्यायचं हेअर. पार्टिशन क्लीन पाहिजे. पुन्हा नीट करायचं हेअर. पाणी जर कमी झालं असेल तर स्प्रे करायचा, पण आपण हेअर वॉश केल्यानंतर लगेच त्यांना फक्त टॉवेलने ड्राय केले हेअर आणि आपण बसवले, त्याच्यामुळे हेअर ओलेच आहेत, वेट असले पाहिजे. सुक्या सुक्या हेअरवर नाही होणार व्यवस्थित. ठीक आहे, पुन्हा क्लायंटला मान थोडी खाली ठेवायला सांगायची आणि खेचायचं, हे खाली खेचायचं, बस एवढंच. ठीक आहे, पुन्हा मी सुरुवात करते. आता माझं 3 पार्ट मध्येच होऊ शकतं, कारण मला गाईडलाईन माहिती आहे. थोडं खाली बघायचं, हलकंसं खाली बघायचं आणि नीट करायचे हेअर. एक्स्ट्रा हेअर आहेत ते कटिंग होतील. बघा एक्स्ट्रा, बघा कसं दिसतंय. ओके, हे फक्त कटिंग होतील आणि ही तुमची गाईडलाईन आहे खाली. गाईडलाईन साठी हे पण घेऊ शकता बाजूचे हेअर. आपल्या फिंगर मध्ये येतील एवढेच हेअर घ्यायचे आपल्याला. सेक्शन जरी माझं मोठं असलं तरी गाईडलाईन प्रमाणेच मी फॉलो करते. थोडं खाली बघ. झालं एवढं. त्याच्यानंतर पुन्हा वरती यायचं आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. तर ह्या पार्ट मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, हेअर व्यवस्थित ठेवायची, मान थोडी खाली बघायला सांगायचं. नीट करायचे हेअर, सगळे हेअर नीट करायचे. आता तुम्हाला जसे कट करायचे करू शकता. इथून कट करायचंय, तिथून कट करायचंय किंवा मधून कट करा, दोन्ही करू शकता. ठीक आहे, मी इथून सुरुवात करते कारण गाईडलाईन आहे ना आपल्याकडे. एक्स्ट्रा आहे तेवढे हे कट करायचे आपल्याला. आता फक्त थोडे थोडेच एक्स्ट्रा असतील तर तेच कट करायचे आपल्याला. खूप डीपली जायचं नाही, कारण आता आपल्याला हेअर कट झालेला आहे ना. फक्त आपल्याला एक्स्ट्रा वाले जे आहेत तेच कट करायचे.
आणि चेक कसं करायचं हे पण मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, हेअर चेक कसा करतो, ब्लो ड्राय झाल्यानंतर पण तुम्ही हेअर चेक कसा करू शकता हे पण बघायचं. हे बघा, क्लायंट असं हालायला लागलं की तुमचा हेअर चुकला, तर उदाहरणार्थ क्लायंटला आपण मगाचपासून सांगतो ही मान खाली ठेवायची आणि हेअर कटिंग करताना क्लायंटने मान अशी सरळ ठेवली, तुमचा हेअर बघा किती वाढलेला दिसेल. लक्षात आलं? आणि कुठला तरी हेअर जास्त कट होईल, तर त्याच्यासाठी नीट काळजीपूर्वक बघायचे मान सरळ झालीये का, थोडीशी खाली झुकायला सांगायचं आहे, हलकसं. ठीक आहे, आणि मग हेअर कट करायचा. शक्य म्हणजे बहुतेक झालेला आहे, हे मागचा हेअर पूर्ण झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. ओके, आता आपल्याला फ्रंट सुद्धा बॅकलाच घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा यू करतो तेव्हा जर का तुम्हाला डीप यू जायचं असेल तर तुम्ही अगदी शोल्डरच्या पुढे पण येऊ शकता. ठीक आहे, फिंगर आपले असे स्ट्रेटच राहणार आहेत. लक्षात आलं? स्ट्रेटच राहणार आहेत, असे स्ट्रेटच राहणार आहेत. ओके, आणि जर का तुम्हाला जास्त डीप हवा, आता यू मध्ये, सिंपल यू मध्ये तुम्ही सरळ हात ठेवा, पण डीप यू मध्ये तुमचे फिंगर आहेत हे थोडे असे क्रॉस होणार. ओके, अशा प्रकारे क्रॉस होणार. ठीक आहे, तर हे हा फ्रंट सुद्धा आपल्याला शोल्डरवरच घ्यायचा आहे. तशा पद्धतीने तर बघा, हा सगळा पण घेऊ शकतो आपण. थोडस आता हलकस ह्या बाजूला असं चुकायला जातं. ठीक आहे, आणि आपण पुन्हा असे सरळ घेऊया आणि याला आपण गाईडलाईन साठी थोडेसे मागचे हेअर घ्यायचे. ठीक आहे, गाईडलाईन्स. ओके, अशा प्रकारे. हे बघा, गाईडलाईन तुमची कुठे आहे, इथे. ही तुमची गाईडलाईन आहे आणि त्याच्यावरती हे सगळे आलेले मोठे हेअर आहेत, हे तुम्हाला कट करायचे. गाईडलाईन कुठे, इथे आहे. की ही गाईडलाईन आहे तुमची आणि हे सगळे हेअर कट करायचे. पुन्हा नीट करूयात आपण, की तुमची गाईडलाईन पण घ्यायची हातामध्ये. थोडे थोडेच हेअर घ्या, जास्त घेऊ नका. नीट करायचे आहे. आणि तुमचे एवढे कट. ओके, आता ही गाईडलाईन घ्यायची आहे थोडी. हे हेअर सगळे बॅकला जाऊ द्या आणि बाकीचे हेअर घेऊ. हे गाईडलाईन फॉलो करायची आपल्याला. ठीक आहे, आता हा झाल्यानंतर, एवढं झाल्यानंतर आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. आता ही बाजू तुम्हाला कळलेली आहे, त्या बाजूचं तुम्हाला सेमच करायचंय. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या साईडचं तुम्ही बघितलेलं आहे. हाफ हेअर घेतली तुम्ही. ठीक आहे, गाईडलाईन घेतली, ही गाईडलाईन घ्यायची एक लाईन. ठीक आहे, नीट करायचं हेअर. ही गाईडलाईन आहे आपली, हे एक्स्ट्रा सगळे कट करायचे. ठीक आहे, एक्स्ट्रा कट करायचे. राहिलेले हेअर घेऊया. ठीक आहे, झालेलं. आता लक्षात घ्या, कधी कधी होतं ना आपलं की हा जो इयर टू इयरचा जो पार्ट आहे, हा जो समोरचा भाग आहे, तो कधी कधी एका बाजूने, डाव्या बाजूने जास्त झाला, उजव्या बाजूने कमी झाला, असं होऊ नये याच्यासाठी पुन्हा चेक करा तुम्ही. जसं की क्लायंटला समोर घ्यायचं. ठीक आहे,
हा जो आपण मध्य काढलेला आहे की नाही, इथून एक त्रिकोण घ्यायचा. म्हणजे काय करायचं, इथून एक थोडे हेअर इथून घ्यायचे, एक त्रिकोण काढायचा आहे तुम्हाला. ओके, अशा प्रकारे, ओके, अशा प्रकारे. आणि थोडेसे हेअर इथून घेऊ, ठीक आहे. आणि सगळे बॅकला काढायचे. आणि हे सुद्धा तुम्हाला फ्रंटला घ्यायचे आहेत. आणि चेक करायचं की आपला समोरचा जो भाग आहे तो व्यवस्थित आलाय का, ठीक आहे, चेक करायचं. तर तुम्हाला डिफरन्स दिसेल बघा, हा बघा किती डिफरन्स आहे बघा. हा एवढा तुम्हाला कट करायचा. ह्याचा अर्थ बॅकचा चुकलेला नाहीये, हा इकडचाच थोडासा वाढलेला आहे, तर तुम्हाला कट करावा लागेल. तर पुन्हा चेक करायचं तुम्हाला. ह्याचा अर्थ हा जो ह्या बाजूचा आहे हा कट करायचा नाही, जो वाढलेला आहे तोच कट करायचा. ठीक आहे, तर त्याला आपण पहिला कट करून घेऊया. खाली बघ, सॉरी वरती बघा, थोडेसे वाढलेले त्याला आपण कट करू. ओके, आता ही समोरची पण गाईडलाईन मिळालेली आहे आपल्याला. ओके, तर आपल्याला काय करायचंय, इथून जो वाढलेला आहे की नाही त्यालाच तुम्हाला एक यू शेप द्यायचा. म्हणजे तो थोडासा जाणार क्रॉस मध्ये. चेक केल्यानंतर जो एक्स्ट्राचा हेअर आहे तोच फक्त कट करायचा आहे तुम्हाला. ओके, आणि बघायचं, चेक करायचंय. थोडस 19-20 झाला असेल तर त्याला तुम्हाला पुन्हा चेक करून तुम्हाला नीट करायचं. ओके, आपला हेअर कट झालेला आहे, डन. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हेअर कट झालेला आहे. आता ब्लो ड्राय कसं करायचंय तर ते पण बघायचंय तुम्हाला. ब्लो ड्राय कसं करायचंय बघूया. आता आपल्याकडे बघा हे अशा प्रकारचं ड्रायर आहे. हे आयकॉनिकचं ड्रायर आहे. ठीक आहे, तर ह्याला आपल्याला काय करायचं, पहिलं आपल्याला थोडेसे हेअर ड्राय करायचे आहेत. म्हणजे आपल्याला अगदी गरम हवा द्यायची नाहीये, थंड हवा द्यायची. त्याच्यासाठी इथे 2 बटन आहेत. ठीक आहे, तर हे जर ऑन केलं वरचं, थंड हवा येते. ओके, आणि हे पण ऑन केलं, सॉरी हे हे मी ऑन केलं. आणि आता ह्याला स्टार्ट करते, मी ह्याला स्टार्ट करते. तर काय होणार आहे, थंड हवा येणार. लक्षात आलं. आणि जर का मी हे बटन खाली केलं आणि ह्याला मी ऑन केलं तर गरम हवा येणार. पहिलं आपल्याला द्यायची आहे थोडी थंड हवा. ओके, आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला घ्यायचा आहे हीट प्रोटेक्टर स्प्रे घेतला. ठीक आहे, त्याला काय करायचंय, थोड्या थोड्या हेअरवर तुम्हाला असं स्प्रे करायचं. आपण स्प्रे केला, त्याच्यानंतर आपल्याला हेअर हेअरला शेप द्यायचा, हेअर ड्राय करायचे. आता आपण काय करणार आहोत, आता आपण त्यांना गरम हवा देणार आहोत, हॉट हवा देणार आहोत. ठीक आहे, हॉट ड्राय करणार. तर आपण सुरुवात करूयात. मी आता प्रेस करते हे खालचं बटन आणि आता हे प्रेस करते वरचं बटन. म्हणजे आता ह्याच्यातून हवा कशी येईल, गरम येईल. आणि हवा कशी येते, क्लायंटला चटका लागतोय का हे पण ट्रॅक बघायचंय, आपल्या हातावर बघा. आणि दुसरी गोष्ट, क्लायंटला कधीही तुमचं हे ड्रायर आहे, हे कधीही तुमचं ड्रायर हे असं नाही पकडायचं. ओके, आणि इतक्या जवळ पण नाही पकडायचंय, क्लायंटला चटका लागेल. आणि एकाच ठिकाणी असं पकडायचं नाहीये, क्लायंटला चटका लागेल. ठीक आहे, तुमची हाताची मुवमेंट आहे ना ही अशी 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 असायला हवी. असं असं हात तुमचा अशी मुवमेंट व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर काय करणार आहे बघा. आणि नेहमी ना असा एक हात पण ठेवा, तुम्हाला कळेल की क्लायंटला चटका लागतोय किती, किंवा एकाच ठिकाणी तुमचा हात फिरला तर चटका लागण्याचे चान्सेस असतात. तर हे तुम्हाला कळावं याच्यासाठी तुमचा हात सुद्धा असा एक ठेवून द्या सुरुवातीला. ठीक आहे, बघूया.
आता आपल्याला लागणार आहे पॅडल ब्रश. त्या एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा सेक्शनिंग करायचंय हेअरला, पुन्हा इयर टू इयर पार्टिशन करायचंय आणि आपल्याला हेअरचं काय करायचंय, इन करायचंय. हेअर आतल्या बाजूने फोल्ड करायचं. ते कसे करणार आहोत, तर त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला लागणार आहे पार्टिशन. इयर टू इयर पार्टिशन करूया. याला सुद्धा तुम्ही नॉर्मली थोडं सेक्शन मोठं ठेवू शकता. मगाशी सेक्शन दाखवलेले आहेत तसेच करायचे आहेत, पण आता मी थोडस त्याला थोडे मोठे सेक्शन घेणार आहे. तुम्हाला लहान सेक्शन घ्यायचे घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्याला तुम्हाला काय करायचंय, ह्याचे आपल्याला 2 पार्ट करायचे. ठीक आहे. तुम्ही 3 करायचे, 3ही करू शकता. आपल्याला लागणार आहे राऊंड ब्रश लागणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय, आपला ड्रायर सुद्धा आपल्या हातावर असेल किंवा आपल्याला त्याच्यानंतर शोल्डरवर ठेवू शकतो. ठीक आहे. मी शोल्डरवर ठेवलं. थोडं खाली झुकायचं, होल्ड करायला सांगायचे. म्हणजे आपण एका ह्याच्यामध्ये होल्ड करायचं. ते कोंब कसा पकडलाय बघा, म्हणजे हा जो राऊंड ब्रश आहे तो कसा पकडलाय बघा. वन बाजू झाली आहे आपली इकडची, बाजू घेऊया. थोडं खाली झुकायला सांगायचं, होल्ड करायचे अंगठ्याने. अशा प्रकारे आपल्याला हेअर काय केलं, आपण इन केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हेअरला इन करायचं. तर वरती जाऊया थोडं. आता मी ब्रश क्रोकोडाईलच्या क्लिपनेस मी सेक्शन करते. ह्याला मी घेते, ह्याच्यामध्ये 2 पार्ट करते मी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेम प्रोसेस
हे पण सेम. हे सुद्धा सेम घ्यायचं आपल्याला हेअर. अशा प्रकारे आपण बॅक केलेला आहे. शेप बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतोय. ठीक आहे, अशा प्रकारे आपला बॅग झालेला आहे. 1 मिनिट. वन साइड झालेली आहे आपली. इन केलं तरी होईल तुमचं. हा ब्रश तुम्ही कसा चालवताय त्याच्यावर पण आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हेअर कट झालेला आहे. ब्लो ड्राय सुद्धा झालेला आहे. हात काढायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला हेअर कट झालेला आहे. चेक करायचं आपल्याला, पुन्हा चेक करू शकतो. ठीक आहे, तर असा आपला व्यू कट झालेला आहे. आणि तुम्ही फिनिशिंग वगैरे सगळं बघा कशा प्रकारे वाटतोय हेअर कट. स्टेप बाय स्टेप केला तर तुमचा हेअर चुकणार नाही. जरी वर खाली झाला असेल तरी तुम्ही स्टेप फॉलो केलात तर तुम्हाला नीट सुद्धा करता येईल. जसं की आता आपण जो हेअर कट केलेला आहे हा आपला परफेक्ट हेअर कट झालेला आहे आणि यू कट झालेला आहे. ठीक आहे, आणि तुम्ही मागून बघू शकता. ओके, थँक्यू. अशा प्रकारे हा आपला यू कट झाला. आणि शाईन बघा, हेअर मध्ये शाईन सुद्धा आहे. ब्लो ड्राय प्रॉपर झालेला आहे आपला. ओके, आणि अशा प्रकारे तुम्ही हेअर कट करायला शिका जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे हेअर कट करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. तर लक्षात घ्या, प्रोफेशनली आपण जेव्हा काम करतो, जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा आपल्याला समोरची व्यक्ती जास्त पैसेही द्यायला तयार होते. तुम्हाला माहिती असेल, मोठ्या मोठ्या सलून मध्ये अशा प्रकारेच हेअर कट करतात. स्प्रे यूज करतात, हेअर वॉश करतात, हीट प्रोटेक्टर यूज करतात.
हे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते ते चांगल्या प्रकारे त्याचे चार्जेस पण घेतात, पैसेही तेवढेच घेतात. पण तुम्ही जर का नॉर्मली त्यांना हेअर वॉश देत नाहीये, तुमचं काम तुमचं व्यवस्थित नाहीये, तुम्ही कुठलाही स्प्रे यूज करत नाहीये, डायरेक्ट तुम्ही त्यांना ब्लो ड्राय करताय, तर बघा तुम्ही तेवढे पैसे चार्ज नाही करू शकत एखाद्याला. मग आपण डिसाईड करायचं की आपल्याला जर का चांगले पैसे घ्यायचे असतील, क्लायंट तुम्हाला द्यायला का तयार होईल पैसे, कारण तुमचं काम सुद्धा तसं असेल, नीट नेटकं असेल. तर हे जर सगळं तुम्ही करताय तर तुम्ही चांगल्या प्रकारे क्लायंट कडून पैसे घेऊ शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की घरातलं एखादा हेअर कट करायचंय, मुलांचं करायचंय, तरीही तुम्ही तुमच्या मुलीचं वगैरे तुम्ही आरामात करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण हेअर कट करताना आणखीन महत्वाचं आहे की आपला हा जो कोंब आहे की नाही, हा क्लीन असला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मी बऱ्याच जणांना सांगते, हे सगळं सांगते माझ्या स्टुडंटना, की कधी कधी काय होतं, ह्याच्यामध्ये केस अडकलेली असतात. एखादी व्यक्ती पहिला हेअर कट करून झालेली आहे, तिच्या खूप डॅन्ड्रफ होता हेअर मध्ये, आणि तुम्ही तोच कोंब यूज केलाय दुसऱ्या दुसऱ्या क्लायंटवर, तर तो डॅन्ड्रफ त्या दुसरीला होण्याचे चान्सेस असतात, लक्षात घ्या. तर ह्याच्यासाठी तुमचा कोंब तुम्हाला क्लीन करायचा आहे. तुम्ही पाण्याचा स्प्रे मारू शकता, हे सगळं तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जेव्हा क्लायंट ते बघेल सगळ्या गोष्टी की हा हिचं सगळ्या गोष्टी टापटीप आहेत, व्यवस्थित आहेत, तर तुम्हाला तुमच्याकडून क्लायंट दुसरीकडे जाणार नाही. दुसरीकडे म्हणजे हेअर कट करण्यासाठी किंवा कुठलीही ट्रीटमेंट करण्यासाठी. तुमचे क्लीन क्लीन पाहिजे. तुमचा हा जो राऊंड ब्रश आहे हा पण क्लीन पाहिजे, याच्यामध्ये तुमचे हेअर अडकलेले नको आहेत. कधी कधी काय होतं माहितीये, मी खूप साऱ्या ठिकाणी हेअर कट केलेलं आहे, मी पाहिलेलं आहे. हे जे हा जो पॅडल ब्रश आहे ह्याच्यामधले काही काही दात तुटलेले आहेत, हे तुटलेलं आहे, इथे हे अर्ध चपटलेलं आहे, ह्याच्यामध्ये हेअरचा गुंता दिसतोय, तोच तुमच्यावर कोंब केला जातो. तर लक्षात घ्या, हे असं काम करायचं नाही. आपलं काम नीट नेटकं असलं पाहिजे. हे एवढं जर तुम्ही करताय तर तुम्हाला क्लायंट चांगल्या प्रकारे पैसे देईल. ओके. तर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा, तुम्हाला प्रोफेशनली हेअर स्टायलिस्ट बनवून देईल. हे काम मी आज केलेलं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे हेअर कट करू शकाल, जे आपण क्लायंटवर केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हेअर कट आवडला असेल तर करून बघा, ट्राय करा. आणि जितकं तुम्हाला शेअर करता येईल व्हिडिओ मी जेव्हा देईल तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून फ्रीमध्ये त्यांनाही हे सगळं करता येईल, शिकता येईल आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे पैसे कमवता येतील. ओके. चला तर मग बाय बाय. थांबूयात, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर. ओके. चला बाय.